मिळतं किंवा इतर काही कारणामुळे फार खेळाडू कमी दिसतात। एक स्ट्रॉंग संघ आहे। जाऊया आजच्या दिवसाची करूया सुरुवात। बॉलिंग मार्क वरती प्रताप भोईर पंच इशारा करतायत पॉवर प्लेचं पहिलं षटक। गेम ऑन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। गणपती बाप्पा मोरया। पहिला बॉल प्रताप भोईरचा। प्रताप भोईर अनुभवी पुन्हा एकदा आपला अनुभव शेअर करतोय। आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल। थँक्यू अंपायर अशोक राऊत सर आणि मनोज परेड सर हे दोन अंपायर आजच्या दिवसात या स्पर्धेला कव्हर करतायत। दोघांचंही कौतुक, दोघांचंही हार्दिक स्वागत। एक बॉल एक रन। फ्लाइट डिले उलट दिशेने खेळलाय। पहिला वार, पहिला षटकार आउट ऑफ द पार्क येतोय। बिग ब्लास्ट सिक्सर। थँक्यू। उलट दिशेने खेळलेला फटका आणि ते LBW च्या स्वरूपात विकेट जाईल। गॉन। तुला सारी हिरवी गार सारीला सोनेरी किनार, सारी हिरवी गार गाईला सोनेरी किनार, कल्याण नवरत्नाचा राईला शोभताई गचिनगार। करण पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये। 3 बॉल आणि 7 रन फलकावरती। एक षटकार, एक वाईड, एक डॉट बॉल आला होता आणि एक विकेट। प्रताप भोईर बॉलिंग मार्क वरती। कारण यावेळी मात्र फटका खेळायचा होता कॅप मध्ये। ब्लाइंड स्ट्रोक राहिला, हलकीशी एज लागली। एसटी रक्षक प्रसाद भुते डॉट बॉल येतोय। पुढचा बॉल ड्राइव्ह करायचा होता, मिड ऑनच्या दिशेने चेंडू निघून जातोय। एक धाव कंप्लीट। थोडस आउटफील्ड आहे, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतोय। सूरज होता तिथे, सूरजला चेंडूने बीट केलंय, चकवा दिलाय। 2 धावा येत आहेत। 2 धावेने धावफलक 9च्या घरामध्ये। बॉलचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल 9 धावा। पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल। 2 पॉवर प्ले तुम्हाला मिळत आहेत। 5 ओव्हरचा गेम आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते। स्लोवर 1 चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता। 1 रन कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरचा होईल खेळ समाप्त। 1 ओव्हर आणि फलकावरती धावा 10। 1 गडी बाद। बॅटिंग करत असताना टीम ससूनगर क्रिकेट क्लब। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। आम्हीच लढणार, आम्हीच लढणार, शिवाच होणार।
बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 आणलं जात आहे. बघूया कोणता गोलंदाज येईल बॉलिंग मार्कवरती. दिनेश यादव मला वाटतं येतोय. टिवरी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. दिनेश लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, एक चांगला खेळाडू. सध्या माइंडसेट जो आहे त्याला पॉझिटिव्ह ठेवावा लागेल टेनिस क्रिकेटमध्ये. चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये, काही बॅड पॅचेस देखील आल्यात त्याच्या करिअरमध्ये आणि हा खेळाडू तुम्हाला नक्कीच रणजी ट्रॉफीमध्ये देखील खेळताना दिसू शकतो. ती मेहनत आहे त्याची आणि ती मेहनत त्यांनी कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा दिनेश यादव नावाचा खेळाडू खेळताना दिसेल. ॲज अ बॉलर म्हणून एक चांगलं काम त्याने नेहमी केलंय. बघूया बॉलिंग मार्कवरती दिनेश. स्ट्राईकला करण आहे आणि करण एक चांगल्या धाटणीचा बॅटर आहे. मिडॉनला खेळला होता, थोडासा मिसफील्ड होते. नितेशच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये लगेच कन्वर्ट केलं जात आहे. खराब फिल्डिंग. नितेशला जर पाहिलं तर आपण नेहमीच शॉर्ट थर्डमॅन एस्टनच्या मागे शॉर्ट फाईन लेग, परंतु आज मिडॉन रिजन मध्ये तो तैनात आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये. रन झालेत 12. करण एक सिक्सर किंग आहे, या संघाचा रन मशीन आहे आणि बॅट लागली तर मोठ्या धावा या खेळाडूकडे आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. फाईन खेळलेला फटका होता. लॉंग लेगला चेंडू निघून जातोय. फिल्डर येतोय लॉंग लेगचा. तिथपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे येईल. 13 धावा या फलकावरती. ऐतिहासिक मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू. अनेक खेळाडू मग जे ISPL ला देखील यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं, सुप्रीमोला जे खेळतायत ते खेळाडू इथूनच मोठे झालेत. या ग्राउंडवरती अनेक सारे खेळाडू घडलेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. ऑन ड्राईव्ह होता मिडॉनला. पुन्हा एकदा थोडस नितेशला बॉल अडवणं अवघड जात आहे म्हणून एक धाव येते. एक या धावसंख्येने धावफलक 14 धावा फलकावरती आतापर्यंत. बॉलचा विचार केला तर या षटकामध्ये चेंडू फेकून झाले टोटल 3 बॉल 14 धावा. चौथा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होती. बॅटची आउटसाइड एज घेतली आणि थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. सीमारेषी पार येतोय चौकार. 4. बॅटिंग करणाऱ्या संघाला फक्त कट करायचं होतं, चेंडूला दिशा द्यायची होती आणि तेच पाहिलं. गली आणि शॉर्ट थर्डमॅन या दोघांच्या गॅप मधून चौकार येतोय. हो काय बॉल टाकलाय. चौकार मारल्यानंतर कभी तेरी तो कभी मेरी. इथे दांडी दांडी आणि दांडी गुल केली जाते. फलंदाज करण बॅक टू द पवेलियन. 5 बॉल 18 धावा. पांजोस्पट पांजोची ही स्पर्धा आणि सध्या तरी कुमार भोईर भरपूर मेहनत त्यांच्या या स्पर्धेला संपूर्ण पांजोस्पोर्टची तर आहे. सध्या मॅनेजमेंटचं सूत्र त्यांच्या हातामध्ये आहे. सकाळी वेळेवरती येणं, सर्व जबाबदारी घेणं. मग काही खेळाडू जे आहेत पांजोस्पोर्टचे ते कामानिमित्त बिझी असतात म्हणून त्या कारणास्तव आतापर्यंत तरी आलेले नाही आहेत, परंतु कुमार भोईर सक्षम आहेत या स्पर्धेकरता म्हणून त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. बॉलर पुन्हा एकदा रेडी होते दिनेश. शेवटचा बॉल. दुसरा पॉवर प्ले आणि दुसऱ्या पॉवर प्लेचा हा अंतिम बॉल. पांजू नगरीमध्ये आल्यावर एक जर पाहिला तर विजय शेठ गोविंद पाटील स्टँड तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो.
शेवटचा बॉल हर्षदला ड्राईव्ह केला, रनआउटची संधी असते पण तो चांगला फील्ड. कारण की ज्या पद्धतीने बॉल उडला ना तिथे कुठेतरी सरप्राईज केला असता भूमीत भुईरला, पण तो कॉन्सन्ट्रेट चांगलं ठेवलं आणि या बॉलला अडवलं गेलं. ओव्हर झाल्या 2, फलकावरती धावा आहेत टोटल 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. यस डीजे. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवारा निघाला करल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवारा निघाला करल्याला. थँक्यू. यापुढील होणारा मॅच श्री कान्हाई स्पोर्ट पाये ए आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या 2 टीमने रेडी राहायचं आहे. जर तुम्ही लाईव्ह मॅच ऐकत असाल, जर निघाला नसाल तर लवकर निघा. आणि असं नाही की पांजू गावा आल्यानंतर बोट नाही आहे, बोट प्रत्येक अर्ध्या तासाला आहे, प्रत्येक अर्ध्या तासाने बोट आहे. तर त्या शेड्यूलनुसार तुम्ही या. आता इथून जर पाहिलं तर मला वाटतं नायगावच्या धक्क्यावर 12ची बोट असेल, त्यानंतर 12:30, 1 काय पण करून 12:30 मला वाटतं, त्यानंतर मध्ये गॅप असतो, 1:30 नंतर बोटला गॅप आहे. त्याच्या आधी सर्व संघ येतीलच, परंतु 12:30ची बोट पकडावी. जर तुम्ही लाईव्ह मॅच पाहत असाल, आयोजकांनी देखील सिच्युएशन नुसार तुम्हाला बोलवलंय की या टायमाला या, ही बोट मिळेल ही माहिती दिल्यात. तर कान्हाई पाये ए आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आजूबाजूचेच गाव आहे, दोघं एकत्र येत असाल, ही मॅच पाहत असाल डिका स्पोर्टवरती, तर आपण लवकरात लवकर यावे. आणि त्यानंतर इथे आल्यानंतर पांजू गावाची एक खासियत आहे की द्वित चायनीज सेंटर आणि ब्रिज देखील आहे, चालत तुम्ही येऊ शकता, हवा खात. आपली काळजी घ्या. पाये संघ आलाय, वेलकम. श्री कान्हाई स्पोर्ट पाये ए, शैतू आणि त्यांची टीम याच मैदानावर गाजवला होता एकविरा चषक या संघाने. चालत या, स्वतःची काळजी घ्या. आणि ब्रिजच्या खाली तिथे गाड्या तुम्ही पार्क करू शकता. पुढचा बॉल प्रसाद भुते. यावेळी प्रसाद भुतेचा पहिला बॉल, पहिला वार, लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध येतोय. प्रसाद भुतेच्या ओव्हर मध्ये पहिला चौकार. तेवीस धावा. आणि तुमच्याकरता नक्कीच आयोजकांनी काहीतरी ठेवलंय, जो बाउंड्री लाईनवर दिसेल ना त्याच्याकरता काहीतरी व्यवस्था असेल, जेवणाची, नाश्त्याची. सर्वांचं हार्दिक स्वागत. कान्हाई स्पोर्ट पाये ए दिलेल्या वेळेनुसार आलाय, त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. 23 धावा, 1 बॉल. हर्षद आहे या संघाचा सिक्सर किंग आणि हर्षद करता पुढचा बॉल. चौकार ठोकला होता, त्यानंतर ड्राईव्ह केलाय, इनसाइड आउट करून खेळलाय. तिथे मात्र भूमीत भुईरला अंदाज आला या खेळपट्टीचा, या ग्राउंडचा. 1 रन येतोय, 1 रन धावफलक 24च्या घरात, 2 बॉल 24 धावा आतापर्यंत. स्ट्राईकला अंबाई सुरुवातीला आलाय ओपनिंग बॅटर म्हणून, चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. पुन्हा एकदा त्या झोन मध्ये जातोय भूमीत, चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. कारण की तिकडे आहे ना, ज्यावेळी बॉल जातो फिल्डरला नाचवत असतो, चकवा देत असतो, परंतु कॉन्सन्ट्रेट ठेवलं ना तर अशा प्रकारची फिल्डिंग तुम्ही करू शकता. धावफलक 25, 2 जर पाहिलं तर लगातार सिंगल येत आहेत. तीन बॉल झाल्यात. आडव्या बॅटने जागा वडवली आणि या चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. आणखीन एक येतोय धूम धडाका षटकार. धनी ऐकून घ्या हात हातात द्या मला जायचं एक विरेला. धनी ऐकून घ्या हात हातात द्या मला जायचं एक विरेला. 31 धावा, 4 बॉल. टिवरीचे कट्टर समर्थक गुड्डू
आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. सर्व टिवरीचे समर्थकांचं हार्दिक स्वागत. 31 धावा. गुड्डू आले आणि षटकार मिळाला, एक चौकार देखील. कानाई पाये सर्व खेळाडू मला वाटते उपस्थित होत आहेत. त्यांच्या अपोजिट अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. हा दुसरा मॅच पाहणार आहोत. 8 संघ, 2 संघ वरती काढतोय रोज. आणि उद्याचा दिवस गॅप आहे. रविवारचा दिवस जो आहे तो अंतिम दिवस या स्पर्धेचा. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. एसटी रक्षक प्रताप भोईर चांगला झेल टिपतोय. प्रसाद भुतेला हा विकेट मिळतोय. 31 वरती आणखीन एक विकेट. दोन बाउंड्री आहेत, त्याच्यात एक षटकार एक चौकार. 12 रन्स केले. छोटी इनिंग होती परंतु मोठी इनिंग म्हणून तो बिल्ड करू शकला असता. काम छोटं केलंय. संघाला जर पाहिजे तर धावा येत आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट जात आहेत. ससूनगर संघाने मोठमोठ्या धावसंख्येचा नेहमी पाठलाग केलाय. मोठमोठ्या धावा ज्या संघाने उभारल्यात एक चांगला संघ आहे. आणि हा संघ आता एक गाव एक चॅम्पियन क्रिकेट सर्व फॉर्मॅट खेळत असतो. मर्यादित राहिलेला संघ नाही आहे आणि मोठमोठ्या संघांना पराभव अनेक वेळा केले या संघाने. समोर टिवरीचा संघ आहे आणि या षटकातला जर पाहिला तर अंतिम बॉल, 3ऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. बॅटर आलाय आणि त्याने आल्या आल्या केले स्वॅग से स्वागत. डगआउट मधून सेट झालेला बॅटर. षटकार. 1 मिनिट डिजिरा थांबवतोय. धावफलक जर पाहिलं तर 37. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर लोकेश आलाय नवीन बॅटर. लोकेशने ठोकलाय षटकार. आल्या आल्या पहिला बॉल, पहिला वार, पहिला षटकार त्याच्या बॅटमधून. या ओव्हरमध्ये आल्यात टोटल 18 धावा. महागडं षटक प्रसाद भुते यांचं. घेऊया एक डीजे ब्रेक. 37 धावा, 3 विकेट, 3 ओव्हर. ड्रिंक्स ब्रेक झाला होता. 3 ओव्हरमध्ये 37 धावा. आणि जे नव्याने प्रेक्षक आलेत, नव्याने संघ आल्यात, जर कोणी नाश्ता केला नसेल किंवा भूक लागली असेल तर तुमच्या सेवेकरता तत्पर आहेत द्विज चायनीज सेंटर. सेहवाग यांचं, चेतन नाईक यांचं द्विज चायनीज सेंटर. तिथे जा. पांजू गावाचं एक मात्र चायनीज आहे तिथे चांगल्या क्वालिटी कमी दरात आस्वाद घेऊ शकता. द्विज चायनीज सेंटरवरती जाऊन. विजय शेठ गोविंद पाटील स्टँड आपण बघतोय. खेळाडू कक्ष बघतोय. त्यानंतर द्विज चायनीज सेंटर बघतोय. पॅव्हिलियन बॉक्स बघतोय. अतिथी कक्ष, एक कॅमेरा डिकास्पोर्टचा आणि सर्व क्षणचित्र डिकास्पोर्टद्वारे सध्या कैद केले जात आहेत. कालच्या दिवसात पाहिलं तर मेमोरियल ट्रॉफी उत्तन गावामध्ये देखील डिकास्पोर्ट होता. म्हणजे आज क्लिअरिटी का बिग बॉस आहे. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये दिनेशला आणलं जातं इनसाइड एज. आता फिल्डिंग जी रचना आहे ना, तिथे शॉर्ट थर्डमॅन घेतलेला नाही आहे. आतमध्ये थर्डमॅनला डीपमध्ये ठेवलंय आणि तेच चांगलं फील्ड वर्क दाऊल शेखच्या माध्यमातून. कॅप्टन आहेत 1 रन, कारण की 38 सर्कलच्या आतमध्ये जर राहिला ना थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅन आणि हलकीशी एज लागली तर आउटफील्ड फास्ट आहे, चौकार जातात. 38 धावा, 1 बॉल. दाऊलचा दिनेशचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला या बॉल वरती. आ बैल बुजे मार, चेंडू गेलाय सीमा रेषी पार. येतोय षटकार.
काय फटका खेळलाय. फुलटॉस बॉल टेनिस क्रिकेटमध्ये सध्या घातक बॉल म्हणून ओळखला जातो. व्यवस्थित बॅटवर आला नाही तर एलबी किंवा कॅच स्टंप देखील उडवला जातो. जुना बॉल द्यायचा आहे म्हणून प्रॉपरली कनेक्शन पाहिजे. आणि काय टेक्निकली साऊंडेड फटक्याचा आवाज आला. 6 या धावसंख्येने 44 धावा फलकावरती. आतापर्यंत चांगली सुरुवात टीम ससूनगर क्रिकेट क्लब या संघाद्वारे. विजय शेठ पाटील यांचा कटआउट बघू शकता, त्यांचा स्टँड बघू शकता. दरवर्षी इकडे जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांना त्यांच्याकडून नेहमीच काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक कटआउट्स आहेत आमच्या स्पॉन्सरचे, ते तुम्ही पाहू शकता. 44 आतापर्यंत 44 धावा झाल्यात. पहिल्याच बॉलवरती हलकीशी एज घेतली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर लोकेश 2 बॉलवरती 2 आक्रमण त्याने केल्यात. अगोदरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आणि या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती षटकार. लोकेश फायर शो ऑन. फिल्डिंग थोडी चेंज केली जाते, टाइमपास होणार नाही याची दखल आपण घ्यायची. प्रसाद बुते चला घाई करा प्लीज, स्पीडअप करा जरा गेम. पुन्हा एकदा आता जर पहिला शॉट थर्डमॅन ठेवलाय. शॉट पॉइंट 30 यार्ड सर्कल मध्ये कव्हर आहे. ओ यावेळी जर पाहिलं तर अपील केली होती, कदाचित हा आवाज वेगळा असेल. बॅटचा आवाज आला, जे खेळपट्टीवरती बॅट स्लाइड झाली ना त्याचा आवाज. धावफलक आहे 44. 3 बॉल 3 विकेट. लोकेशने या बॉलला हवेत खेळलेत. समोर आहे फिल्डर. डाऊन द बॉल सूरज. सूरजने टिपला हा झेल. संपलाय लोकेशचा खेळ. आणखीन एक गडी बाद. बॅटिंग 2 षटकार ठोकले होते फक्त लोकेशने. षटकारनिशी डील केली, परंतु आकडा जो आला ना 44 धावा 4 विकेट 3.4 बॉल. को इन्सिडंट आकडा आला म्हणून विकेट जाताना दिसलाय. ऋग्वेद आलाय, एक हार्ड हिटर बॅटर. ऋग्वेद हो आल्या आल्या शरीराचा संपर्क झाला. वेगवान चेंडू होता, थोडासा खाली राहिला. कठीण असेल नवीन बॅटरला. आणि धाव फलकावरती धावा आहे 5 बॉल 44 धावा. एक षटकार आला, त्यानंतर कमबॅक केला आणि एक सिंगल. टोटल 7 रन दिलेत 5 बॉल मध्ये, म्हणून टिवरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो दिनेशला. आणि तो फुलटॉस बॉल, तो खराब बॉल होता, त्याच्यावरती षटकार आला होता. 4थ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. को इन्सिडंट आकडा आला आणि को इन्सिडंट आकड्यावरतीच आता विकेट जाईल. 44 धावा 4 विकेट होते, तिथे 5वा गडी ऍड केला जाईल. 5 विकेट 4 ओव्हर 44 धावा. चांगली माहिती आमच्यापर्यंत कुमार भोये देत आहेत, चांगली स्कोरिंग ते करतात. आणि
गोलंदाज दिनेश यादव यांनी 2 ओव्हर हाताळले, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या टोटल 16 धावा आणि विकेट घेतल्यात 3 विकेट. फॅन्टास्टिक गोलंदाजी. या मैदानावर पाहिलं ना, एव्हरेज नुसार कमीत कमी इकॉनॉमी 12-15 ची आहे गोलंदाजाची, आणि तिथे दिनेश सारखा गोलंदाज 8 धावा इकॉनॉमी मेंटेन करतोय, म्हणजे एक चांगली गोलंदाजी त्याची आपण बघतोय. दाऊल शेख आला, कॅप्टन दाऊल शेख. मनशेष आलाय, नवीन बॅटर. मन बनवावं लागेल, कारण की शेवटची ओव्हर आहे. 6 बॉलमध्ये 10-15 धावा आल्या. 55-60च्या आसपास गेला ना ससूनगर संघ, तर एक फाईट देऊ शकतो. चांगला फटका इनफिल्डला खेळलाय, ऑन द अप, इनसाइड आउट, इनक्रेडिबल चौकार. जिथ भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा. जिथ भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा. अमय काय बॅटिंग करतोय. ग्राउंड शॉट आणि ऑन द अप, इनसाइड आउट. सर्व जे फटके आहेत ना, कव्हर मिडऑफच्या दिशेनेच केलेले आहेत. 4 पैकी मला वाटते 3 फटके त्याच झोन मध्ये खेळलेत. काय टेक्निक आहे. पुन्हा एकदा मला वाटतं ऑफसाइड झोन आहे, गॅप मध्ये जाईल का. कव्हरला आलाय चेडू, आणि कव्हरला सध्या स्ट्रगल आहे. प्रकाश कडून या अपेक्षा नसते, परंतु होत असते क्रिकेटमध्ये. 2 या धावसंख्येने 50 धावा कंप्लीट. टीम ससूनगर क्रिकेट क्लब या संघाचे कमी प्लेयर आल्यात, परंतु जेवढे आल्यात ते संघाच्या कामे आल्यात. 2 बॉल 50 धावा. यावेळी थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होती, ऑफस्टमच्या बाहेर. व्हाईट बॉलचा सिग्नल. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव येते. 51 धावा, 50 अप. 50 प्लस धावा, 51 धावा आतापर्यंत 5 गडी बाद. डॉट बॉल. तीन बॉल 51 धावा, 5 विकेट. यावेळी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळायचं होतं आणि शोधून काढलाय. वाईड ऑन, लॉंग ऑन रिझनला चांगला झेल कॅरी केलाय. विकेट जाईल. विकेट नंबर 6. जीतेन आलाय, नवीन बॅटर. 51 धावा, 6 गडी बाद. 4.4 बॉल, 2 बॉल बाकी आहेत. ओ डायरेक्ट हिट आणि रनआउट. काय फेकी गेले, अप्रतिम फेकी. मला वाटते सूरज होते, सूरज किणी फॉर्म मध्ये आहेत आणि विराट कोहली यांची आठवण करून दिली या फेकीने. डायरेक्ट हिट, रनआउट.
लास्ट बॉल आहे. 7 विकेट गेलेत. धीरज आलाय. चांगला फटका इनसाइड आउट. पुन्हा एकदा गॅप शोधलेला आहे. भूमित भोईर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा घेत असताना बॅट हवेत राहिली. रनआउटच्या माध्यमातून 8 गडी बाद. टोटल धावा 53. 54 धावा संख्येचं आव्हान समोर ठेवलंय टिवरी स्पोर्ट टिवरी या संघासमोर. कान्हाई स्पोर्ट पाये ए आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. या पुढील होणारा मॅच जिंकायला आहे टोटल 54 धावा. 54 रन्स नीड्स टू विन इन 30 बॉल्स. यस डीजे. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतय या जोरात. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतय या जोरात. मनाचा साधा ना दिलाचा दिलदार लाखात 1 नंबर. मनाचा साधा ना दिलाचा दिलदार लाखात 1 नंबर. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील सहाय्यव. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील सहाय्यव. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. समाजासाठी फिरतो या गोरगरिबांचा कैवारी. समाजासाठी फिरतो या गोरगरिबांचा कैवारी. आपल्या विजय पाटीलची अदाच न्यारी ती लोका दिलदार भारी. आपल्या विजय पाटीलची अदाच न्यारी ती लोका दिलदार भारी. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील सहाय्यव. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील सहाय्यव. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. आपला विजय पाटील आमदार साहेब आहे यो हिम्मतवाला. आपला विजय पाटील आमदार साहेब आहे यो हिम्मतवाला. वेळ प्रसंगीसाठी धावत जातील साहेब मदतीला. वेळ प्रसंगीसाठी धावत जातील साहेब मदतीला. आधारस्तंभ आहे असं हाताचा पंजा लय भारी. आधारस्तंभ आहे असं हाताचा पंजा लय भारी. थँक्यू. चला आयोजकांकडून माहिती आमच्यापर्यंत येते की ससूनगर टीमला 2 रनची पॅनल्टी लागते. एकसारखा गणवेश नसल्यामुळे ससूनगर हर्षद 2 रनची पॅनल्टी तुमच्या संघाला लागले. येस त्यांनी सांगितले ओके. जे असोसिएशनचे रूल आहेत ते रूल तुम्हाला फॉलो करावे लागतील. 54 धावा जिंकायला आहेत आणि टिवरी संघ ज्यावेळी बॅटिंगला उतरेल 1 बॉल पडल्यानंतर त्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. आणि 2 धावा आम्ही पहिल्याच ऍड करतोय पहिला बॉल पडण्याच्या आधी. म्हणजे एकही बॉल न खेळता टिवरी स्पोर्ट टिवरी तुमची धावसंख्या 2 आहेत. सलामीची जोडी पाठवून द्या ना. पांजू स्पोर्ट पांजू आयोजित भव्य दिव्य हनुमान जन्मोत्सव चषक 2025 टेनिस क्रिकेटचा थरार मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची गौरवशाली स्पर्धा. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन दरवर्षी इथे मोठमोठे संघ येतात आणि ते संघ एकच हेतूने येतात की पांजू गावाचं आयोजन नियोजन आणि पाहिल्या जातात त्या ट्रॉफीज.
आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज, हेवा वाटाव्या अशा ट्रॉफीज, प्रत्येकाच्या घरामध्ये शोभून दिसतील अशा या ट्रॉफी आहेत. आणि पहिल्यांदाच बघतो एवढ्या मोठ्या ट्रॉफीज ज्या आहेत ना, त्या बॅटर, बॉलर, फिल्डर आणि सिरीज करता देखील भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकता. आकर्षित लुक या ट्रॉफींचं, एक वेगळा क्रेज, वेगळा ग्लॅमर या स्पर्धेला येतोय. प्रकाश पाटील आणि प्रसाद बुद्धे. प्रसाद बुद्धे जर पाहिलं तर नुकताच दीपेश फाउंडेशन, जी टिवरी गावाची सर्वात मोठी स्पर्धा असते, 6.5 फूट जवळजवळ आसपास ट्रॉफीज, आणि तिकडे 5 बॉल 5 षटकार ठोकले. काय बॅटिंग केली होती. आणि चंद्रपाड्याचा गोलंदाज अमित दुधनाथ होता, काय त्याच्यावरती आक्रमण केलं. 6 बॉल 26 ची गरज आणि सलग 5 बॉल 5 षटकार. जर एक बॉल शिल्लक असताना तर 6वा देखील कदाचित दिसला असता षटकार. करण बॉलिंग मार्क वरती, आणि त्या स्पर्धेमध्ये सलग 6 षटकार ठोकले होते, कारण की दुसऱ्या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला होता प्रसाद बुद्धेने. करण आलाय बॉलिंग मार्क वरती, एक विकेट टेकर, पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने यंदा अनेक टुर्नामेंट गाजवल्यात असा हा संघ. गेम ऑन. पहिलाच बॉल स्क्वेअर मारा आहे, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा. मिसफील्ड, 2 रन आरामात. पहिल्या 2 रन पेनल्टीच्या ऍड, त्याच्यानंतर एक वाईड आणि या 2, म्हणजे 1 बॉल 5 रन. टिवरी संघ 2 रन अगोदरच ऍड केल्यात, याची नोंद आपण घ्यायची आहे. म्हणजे 1 बॉल वरती 5 धावा. एक वाईड देखील आलाय मिसफील्डच्या या 2 धावा. हो, बॅटच्या काय लागतोय का एजला, तर अपील केली होती, परंतु पंच त्या ठिकाणी आहेत. हर्षदला देखील ठाऊक होतं शरीराचा संपर्क झालाय, म्हणूनच हा डॉट बॉल येईल. ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी होता. डॉट बॉल. संत गतीने टाकायचा होता आणि पाहिलं तर बॉल आतमध्येच राहिलाय. बॅटर खडे खडे खेळण्याचा इरादा होता, बॉलला सोडून दिला. पंच काहीतरी मदत करतील का या विचाराने बॅटरला वाटलं बॉल बाहेर जाईल, परंतु वाईड लाईनीच्या अगदी आतमधून कदाचित लाईन वरून गेला असेल. लाईन वरून जरी बॉल गेला ना तरी टेनिस क्रिकेटमध्ये आता जे नियम आहेत तिथे तुम्हाला डॉट बॉल येईल. लाईनीच्या बाहेरच बॉल गेला पाहिजे. अशोक राऊत सर, मीरा भाईंदर नगरीतले एक उत्कृष्ट पंच. नाकवा ट्रॉफीला आपण पाहिला, 1 लाखाच्या त्या स्पर्धेमध्ये नुकताच चांगली अंपायरिंग केली वसई कोळीवाडामध्ये. हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय जमिनी लगत, लॉंग ऑनला जातोय चेंडू. तिथे फिल्डरला थोडस बॉल पकडणं अवघड होतं, परंतु चांगली फेकी करावी लागेल. 2 रनने धावफलक पुढे येईल. टोटल धावसंख्या 7 बॉल झाल्यात आतापर्यंत. 4 बॉल 7 रन. 2 रन पेनल्टीच्या अगोदर ऍड केल्यात. एकसारखा गणवेश नव्हता, त्या कारणास्तव आयोजकांचे जे रूल आहेत, जे असोसिएशनचे रूल्स आहेत ते लागू केले. आता समोरच खेळलाय, फिल्डर येतोय लॉंग ऑनला आणि चांगला झेल. पॉवर मला वाटते जनरेट केली नाही बॅटरने, एलिव्हेशन प्रॉपरली प्राप्त झालं नाही आणि इथे परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट प्रसाद बुद्धे, बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज सध्या करण बनतोय, कारण की 2 रन पेनल्टीच्या सोडल्या ना तर त्यामध्ये 5 रन त्याने खर्च केलेत. 5 मध्ये जर पाहिलं तर एक वाईट बॉल आहे आणि वाईट बॉल नंतर पाहिलं तर एक मिसफिल्ड आहे. म्हणजेच गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय या पहिल्या ओव्हरमध्ये. जितू पाटील आलाय न्यू बॅटर. षटकारांची आतिषबाजी अनेक वेळा त्याच्याकडून झालंय. 1 डाऊनला प्रमोशन दिलंय त्याला. आज अपील केली होती परंतु हाईटचा मसला होता. विकेट मिसिंग बॉल होता. इम्पॅक्ट पाहिला जातो. विकेट हिटिंग आहे की नाही हे पाहिलं जाते आणि बॉल कुठे लागतो ना ते देखील पाहिलं जाते. डॉट बॉल येतोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये करणने अप्रतिम गोलंदाजी केले. 7 रन 1 विकेट, त्यामध्ये 2 पेनल्टीचे रन, 5 रन खर्च केलेत. अप्रतिम कमबॅक पहिल्याच ओव्हरमध्ये. धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 रन फलकावरती आतापर्यंत. बॉलिंग मार्क वरती आले लोकेश, ज्याने 2 षटकार ठोकले होते. बॅटिंग करत असताना सलग 2 बॉल वरती 2 हिट केले होते. तो आलाय बॉलिंग मार्क वरती. 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर. एक पाहिलं तर मिड ऑन रिजन चा जो खेळाडू आहे सर्कलच्या आत, मिड ऑफचा देखील सर्कलच्या आत. लॉंग ऑन आहे 38 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट आणि मिडॉनच्या मधोमध एक फिल्डर. स्क्वेअर लेगला डीप मध्ये एक फिल्डर आहे. ही क्षेत्ररक्षण व्ह्यू रचना. शॉट फाईन लेग आहे. शॉट थर्डमॅन, एसटी रक्षक, पॉइंट कव्हर, मिड ऑफ अशा प्रकारचे फिल्डिंग सेट केले. प्रकाश पाटील काय फटका खेळलाय. देखना दैदिप्यमान आउट ऑफ द पार्क. प्रकाश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय षटकार. शॉर्ट आर्म फुल, जबरदस्त फुलचा फटका खेळलाय. 6 धावांची वाढ. फलकावरती धावा आहेत 13. पहिला बॉल, पहिला वार, पहिला षटकार. स्वागत केले गोलंदाजाचं. नवीन बॉल द्यायचा आहे. प्रदीप मामा यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आमच्या व्यासपीठावर आपण आसनस्थ व्हायचं आहे. प्रदीपजी आपलं हार्दिक स्वागत आहे. एक चांगले उद्योजक आहेत. तेरा धावा. 13 आलाय. आकडा बघूया फेरा येईल का. 1 रन कंप्लीट. डीप मध्ये चेडू गेलाय. रनआउटची संधी होईल का तर नाही. 1 रन ला 2 रन मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावेने धावफलक 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. प्रकाश पाटील सध्या मास्टर क्रिकेट मध्ये भरपूर फॉर्म मध्ये. अनेक मालिकावीर आणि जुना अनुभवी असा हा खेळाडू प्रकाश पाटील करता. पुढचा बॉल समोर ठेवला तर बिगेट केला जाईल. गॅप शोधायचा होता आणि समोरच्या दिशेने स्ट्रेट फटका खेळला. लॉंगॉनचा फिल्डर समोर येईल. 1 रन कंप्लीट. 1 रन ते धावफलक 16 धावा. चांगला क्रिकेट टीम ससूनगर संघ देखील खेळते. चांगला बॉलिंग अटॅक आहे या संघाचा आणि आतापर्यंत 1 षटकार लागलाय. त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी राहिली. लोकेशचा पुढचा बॉल जितू पाटील करता. रन्स आतापर्यंत आहेत फलकावरती 16 धावा. पाहिला, निहाळला आणि हा बॉल सोडून दिला. बाकीचं काम पंचांवरती सोपवून दिले. व्हाईट बॉलचा सिग्नल. 17 धावा. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत.
कानाई स्पोर्ट्स पाये ए या विरुद्ध आपण टॉस करूया. हा बॉल फुल टॉस बॉल वरती परतावा लागेल. ऋग्वेदने हा चांगला झेल टिपलाय. जितू पाटील बॅक टू द पवेलियन. राहुल पाटील करतय दावा नवीन नसला कसं बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. प्रताप मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रताप भोईर टेनिस क्रिकेट मधला एक हिरो. तिवरी संघाचा नेतृत्व ज्या खेळाडूकडे आहे ज्याला बघून सर्वजण इन्स्पायर होत असतात असा हा बॅटर स्ट्राईकला आलाय. आणि अनेक वेळा पांजूचं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू अनेक वेळा गाजवलं या खेळाडूने. परंतु समोर लोकेश आहे चांगल्या टच मध्ये चांगली गोलंदाजी तो करते. एक विकेट त्याने घेतलाय. कॉन्फिडन्स त्याचा देखील वाढलाय. 17 धावा 2 विकेट. एक वेगळा फटका खेळायचा होता. जास्त बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव संख्येने धावफलक 18. 17 वरती पहिला खतरा आला. त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव. 18 धावा आतापर्यंत 4 बॉल. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धाव संख्येने धावफलक 19. 19 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 20 बॉल 35चं आव्हान ऑन स्क्रीन बघू शकता. डिका स्पोर्ट लाईव्ह. 20 बॉल 35ची गरज. पुन्हा एकदा यावेळी हा बॉल डॉट आहे. चांगला बॉल. प्रतापने देखील तोच इशारा केला. यस डॉट बॉल आहे. 5 बॉल 19. नाहीतर ऍक्शन रिप्ले 3 वेळा तेच पाहिलं. 2 वाईड. फुल टॉस बॉल पॉइंटला खेळलाय. डायरेक्ट हिट परंतु बॅकअपला कोणी नव्हता आणि म्हणूनच हा डायरेक्ट हिट लागला नाही. चांगली फिल्डिंग करतोय गिरीश मॅन फ्रॉम ससूनगर. 2 ओव्हर 20 धावा 2 विकेट. घेऊया एक ब्रेक. चला आपण टॉस करूया. श्री कान्हाई स्पोर्ट पाये ए आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरता. फक्त टॉस होईल. कोणती प्रतिक्रिया नसेल. ऋग्वेद आलाय. करण आलाय. माफ करा. करण. चुकीचा अपडेट आमच्यापर्यंत आला होता. करण आलाय बॉलिंग मार्क वरती.
कारण असा बॉल तुम्ही टाकू शकत नाही. प्रताप भोईर याच्या बॅट मधून आलाय षटकार. बघा हो मान त्याची धारदार ही न करे त्याची झलक हाय जबर त्याच्या पाठीशी लाखो पोर नाव गाजत या जगभर गोतियारी तबाजी कर साईल मात्रे लय दिलदार 26 धावा 2 विकेट. सव्वीस झाल्यात अजून पाहिजे 28. येणारे बॉल आहेत 17 बॉल 28 चा मॅच. 26 झाल्यात 28 पाहिजे आहेत. 54 जिंकायला आहेत. पेनल्टीच्या 2 रन बॅटिंग करताना ऍड केलेत. बॉल पाहिला तर ऑप्स्टमच्या बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा, परंतु थोडासा जरी एज लागला असताना तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. 27 धावा फलकावरती लगावल्यात. 27 झाल्यात आणि 27च पाहिजे आहेत. फुलटॉस बॉलला फक्त कट केले. शॉट थर्डमॅनला रनआउटची संधी असते, परंतु 1 रन कंप्लीट. 1 रनने धावफलक पुढे येईल. 29 धावा. अठ्ठावीस धावा. थोडंसं आमचे डिजिटल स्कोरर अपडेट मध्ये थोडासा चेंजेस करतात. वाईड बॉलचा सिग्नल. आता 29 धावा येत आहेत फलकावरती. 54 धावसंख्येचा टार्गेट आहे. प्रताप भोईर आणि प्रकाश पाटील हे 2 खेळाडू आहेत ना, ज्यांनी टिवरी गावाचं नाव उंचावरती नेले. नेहमीच नाव गाजवलंय, काम देखील तसं केलंय. फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट. डीप मधून फिल्डर पुढे येईल. 1 रनला दुसऱ्या रन मध्ये कन्वर्ट केला जाईल का तर नाही. धावपळक 30 पाहिजे 24. या षटकामध्ये पाहिलं तर 3 बॉल फेकून झाल्यात, म्हणजे 15 बॉल मध्ये 24 ची गरज. पहिला मॅच बघतो आजच्या दिवसातला, 4था दिवस या स्पर्धेचा, आणि आज देखील 2 संघ वरती काढणार आहोत. उद्याचा दिवस गॅप असेल. परवा मात्र रविवारच्या दिवशी आपण पाहणार आहोत टॉप 8 ची लढत. फुलटॉस बॉलला ड्राइव्ह केले. शॉट थर्डमॅनला बॉल निघून जातोय की काय. फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. 1 रनने धावफलक पुढे येईल. टोटल रन्स आहेत टीमची धावसंख्या 31 धावा. 2 गडी बाद. 4 बॉल. येणारे 14 बॉल मध्ये आतापर्यंत पाहिजे आहेत 23 धावा. पहिलाच मॅच चांगला मॅच रंगतोय मॅच. इथे टीम ससूनगर क्रिकेट क्लबला काय करायचं तर विकेट डॉट बॉलच्या शोधामध्ये राहायचंय, आणि टिवरी संघाला जास्त काही करायचं नाही. सिंगल डबल आणि एखादा मोठा फटका आला तर त्यांच्या बाजूने मॅच येऊ शकतो. अपील केले. हलकासा बॅटचा स्पर्श झालाय की काय ते जाणवलंय. पंच देखील सांगते हलकासा बॅटचा स्पर्श झाला. 1 रननी धावपळक 32-22 ची गरज. फुलटॉस बॉल काय फ्लॅट चेंडू जाईल का. एका टप्प्याच्या साह्याने मिड विकेटला चौकार येतोय. फुलटॉस बॉल खराब बॉल. रिप्ले मध्ये पाहिला तर भरपूर फुलटॉस. बॅट टप बॉल. फक्त दिशा दिली, गॅप मध्ये शोधला, चौकार येतोय. छत्तीस धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता जर पाहिलं तर 12 बॉल 18 ची गरज. 12 बॉल 18 धावा जिंकण्याकरता.
37 वर 3 विकेट होते ज्यावेळी बॅटिंग करत होता टीम ससूनगर क्रिकेट क्लब आणि तिवरी संघ बॅटिंग करतोय त्यावेळी 36 वर 2. हे कंपॅरिझन आहे म्हणजे 3 ओव्हरमध्ये इक्वल स्थिती आहे समसमान स्थिती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजेत 18 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. मांगपूर डोंगर हे डोंगर माथ्यावर है एक वीरमाऊलीचं मंदिर. हे डोंगर माथ्यावर है एक वीरमाऊलीचं मंदिर. मांगपूर डोंगर बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 18 धावा. टीम ससूनगर क्रिकेट क्लब संघाला कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करणारा गोलंदाज झालाय हर्षद पाटील बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला आहे प्रकाश पाटील, नॉन स्ट्राईकला प्रताप भोईर. ही A1 जोडी आहे या संघाची आणि या जोडीला जर विकेट घेतला डॉट बॉल घेतला तर ससूनगर संघ मॅच मध्ये बनून राहील. हा मॅच देखील जिंकू शकते आणि जर प्रकाश पाटील आणि प्रताप भोईर जर क्रीजवर राहिले तर बॉल शिल्लक ठेवून ही मॅच जिंकू शकते टिवरी संघ. म्हणून इथून गेम ऑन आहे. मजा येईल का मॅच मध्ये. यावेळी मोठा फटका तर केला हवेच्या लाटांवरती स्वार होऊन एक चांगला फटका खेळलाय सिक्सर. नावाची हवा होते र बावा इलाका बसलाय गाजवून. नावाची हवा होते र बावा इलाका बसलाय गाजवून. अरे टॉप लेवल लय रॉयल दादा यो नंबर 1. हे टॉप लेवल लय रॉयल. टॉप लेवलचा टॉप क्लास षटकार. 42 धावा असून जर पाहिलं तर 12 पाहिजेत. 17 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल स्कोअर प्रकाश पाटीलचा. ओ ब्लाइंड स्ट्रोक होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. अपील केली होती. विकेट मिसिंग बॉल लेग बाईटच्या माध्यमातून. एकदा वेल का हर्षद कमबॅक करेल का. 10 बॉल मध्ये 11ची गरज आहे. अनेक वेळा अशा धावा होत देखील नाही आहे पण तो प्रताप भोईर आहे. येणारे बॅटर देखील डगआउट मध्ये जर पाहिलं चांगली साईट आहे टिवरी संघाचे. भूमित भोईर त्यानंतर सूरज दाऊल एक क्रमनुसार येणारे बॅटर आहेत. नितेश सारखा बॅटर आहे. सध्या त्यांच्याकडे विचार नाही केला जाणार. विचार केला जाईल की या जोडीने हा मॅच फिनिश करायचा आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. रनवे मध्ये थोडासा बिघाड. ज्यावेळी बिघाड होतो त्यावेळी नक्कीच एखादा विकेट किंवा षटकार एक्स्ट्रा धावा असं गणित मांडलं जाते. टर्न ट्विस्ट मॅच मध्ये काय आहे. प्रताप आक्रमण रूप धारण केले आज. फुल टॉस बॉल खेळायचा होता आणि तेच हलकेचे बॅटची एज. एक रन येते. यस अंपायर टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल. हाईटचा मसला आहे. यस चेक केलं जाईल कमरेपेक्षा वरती आहे की खालती आहे.
नो बॉल. कमरेपेक्षा वरती बॉल होता आणि नो बॉलचा इशारा आला. येणारा बॉल फ्री हिट. 1+1 या 2 धावा येत आहेत. धावफलक जर पाहिला आतापर्यंत 45 झाले. फ्रीडचा बॉल. पिकअप शॉट. काय पिक केलाय प्रकाश पाटील आज वेगळ्या मूड मध्ये, वेगळ्या फॉर्म मध्ये, वेगळी एनर्जी. षटकार. रॉयल गेम चेंजर नजरन करतोय साऱ्या नगर. धावफलक 51. 3 पाहिजे. मोठा फटका खेळायचा होता. 1 रन कंप्लीट. दोन पाहिजेत. दोन रन पाहिजे. या षटकातील अजून 2 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये 2 ची गरज. फुल टॉस बॉल. मॅच फिनिश करणारा प्रताप भोईरच्या बॅट मधून येतोय. खेळ खल्लास. षटकार. कॉंग्रॅच्युलेशन टिवरी स्पोर्ट टिवरी. अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक. कमी प्लेयर असताना देखील ससूनगर क्रिकेट क्लब चांगला खेळ दाखवल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपला हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅच कोणाशेले पाहिलं जाईल. एका साईडला दिनेशने 3 विकेट घेतलेत. चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. प्रकाशने चांगली बॅटिंग केली. मॅच समरी बघू शकता आपण ऑन स्क्रीन वरती. प्रकाश 9 मध्ये 24 आणि प्रताप 8 बॉल मध्ये 20. प्रतापचं जर पाहिलं तर 1 विकेट त्याच्या नावावर देखील आहे. दिनेशने 3 विकेट घेतलेत. दाऊलने 1 विकेट घेतलाय. प्रसाद बुते थोडं मागणं परंतु त्याने देखील 1 विकेट. बॅटिंग करताना लोकेशने 12, हर्षदने 12, करणने 10. करणने गोलंदाजीमध्ये 2 ओव्हरमध्ये 21 रन 2 विकेट घेतले होते. ही मॅच समरी आपण बघतोय.